खरं सांगा, पाप केलेलं सांगावं का पुण्य केलेलं सांगावं? माणसानं पाप केलेलं सांगत जाऊ. कमीत कमी शहाणा माणूस जर भेटला असा तर तो त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल. पण पुण्य केलेलं जर सांगितलं तर ते पुण्यातली आपली ती जी एनर्जी म्हणतो, ज्याला वलय म्हणतो, ते वलय कमी होत असतं. म्हणून पुण्य केलेलं सांगत जाऊ नये. पुण्य केलेलं काय करी जावं? बोला ना, झाकी जावं. पेरलेलं झाकावा का तसंच ठेवा? तुमच्याकडे कसं आहे? अहो, एकदा पेरल्याच्या नंतर ते टिपणीनं झाकतच आहे ना, पण तरी सुद्धा शेतकऱ्याला विश्वास नाही. पुन्हा पाठीमागून काय असतंय? त्याला रासन असते. पुन्हा रासनीने काय होतंय? ते बी झाकतंय. खरं सांगू, पेरलेलं भारी उगतं का शिपलेलं? तुम्ही सगळे शेतकरी आहेत. शिपलेलं भारी उगत का पेरलेलं? पेरलेलं ठोम म्हणजे असा पिळदार असतं. शिपल्याला उगत नाही असं नाही, उगतं, पण कुठं मोठं उगतं. बरं, जे उगतं ते सुद्धा पिळदार नसतं. ते सुद्धा कसं असतंय? असं कोमेजून गेलेलं आहे. पेरलेलं जे ठोंब आहे त्याला तुम्ही खत कमी जरी टाकलं तरी ते पॉवरफुल येतंय, आणि शिपल्याला तुम्ही एक गोणीभर जरी खत टाकलं तरी त्याचा मोड पेरल्यासारखा पिळदार येत नाही. म्हणून पेरलेलं जे असतं ते कसं असतंय? झाकलेलं असतं. परमार्थ असा उघड सांगत जाऊ नये, जरा झाकून ठेवत जावं.